लेबनॉन पुन्हा एकदा साखळी स्फोटांनी हादरलंय। पेजरच्या स्फोटांनंतर आता वॉकी टॉकी आणि रेडिओचे सुद्धा स्फोट झालेले आहेत। वॉकी टॉकी आणि रेडिओ स्फोटामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 450 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांकडून संपर्कासाठी वॉकी टॉकीचा वापर केला जात होता आणि मंगळवारी पेजरचे स्फोट झाले। बुधवारी वॉकी टॉकीचे स्फोट झाल्याची घटना पुढे आलेली आहे। पेजर स्फोटामधील एका मृताच्या अंत्ययात्रेमध्ये वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सध्या आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक आहेत। ढगे सर, ज्या पद्धतीने लेबनॉनमधनं या स्फोटाच्या घटना पुढे येत आहेत, आधी पेजरचा स्फोट आणि त्यानंतर वॉकी टॉकीचा स्फोट, एका वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हिजबुल्लाला टार्गेट केलं जात आहे। नक्कीच इस्रायलला मोबाईलच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा ट्रॅक करण्यासाठी अतिशय इझी जाऊ शकतं हे ओळखून हिजबुल्लाचे अतिरेकी जे आहे लो टेक्नॉलॉजीशी संबंधित कम्युनिकेशन इक्विपमेंटचा वापर करताना आपल्याला दिसत होते, ज्यामध्ये मुख्यतः पेजर असेल किंवा वॉकी टॉकी याचा ते वापर करताना दिसत होते। पण इस्रायलचं मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा एजन्सीज यांनी एक स्टेप आणखीन पुढे जाऊन मुळात या वॉकी टॉकीच्या त्याचबरोबर पेजरच्या सप्लाय लाईन मध्येच एक प्रकारे छेद केला आणि तिथे या इक्विपमेंट मध्येच अशा प्रकारचे एक्सप्लोजिव्ह त्यांनी त्या ठिकाणी पेरले की योग्य वेळेस जे आहे एकाच वेळी या कम्युनिकेशन इक्विपमेंटचा त्या ठिकाणी स्फोट होतो। मुळात या सगळ्या घटनांमधून 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। पहिली गोष्ट, सरळ सरळ इस्रायलचं मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा एजन्सी या इराण समर्थित हिजबुल्लाला हा मेसेज त्या ठिकाणी देत आहेत की तुमच्या हातामध्ये असणारे वॉकी टॉकी, तुमच्या कमरेशी बांधलेले पेजर इथे येऊन सुद्धा जे आहे आम्ही तुमच्यावर हल्ले करू शकतो। तर खरोखरच तुम्हाला जे आहे आमच्या सोबतचं युद्ध किंवा आमच्या सोबतचा संघर्ष वाढवायचा आहे का, याचा तुम्ही 10दा विचार करा। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, यातून खऱ्या अर्थानं माझ्या मते आता इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची सुरुवात ही इस्रायलनं त्या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीनं ते हिजबुल्लावर त्याचबरोबर इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटनांवर त्या ठिकाणी हल्ले करतात। नक्कीच मोसादची जी आहे केपेबिलिटी याच्या माध्यमातून इस्रायलनं पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे। फक्त पारंपरिक माध्यमातून, एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून किंवा बरोबर आहे, इस्रायलनं हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। धन्यवाद सतीश सर या सगळ्या विश्लेषणासाठी।